सुप्रभात शॅटोरूवरनं आणि आजचा दिवस सकाळचे 6 वाजलेले आहे. मी रेडी झालेलो आहे कारण की एवढी एक्साइटमेंट आहे आज भारताचं पदक येईल का शूटिंगमध्ये. कारण की बरेच वर्ष आले. लंडन 2012मध्ये शेवटचा पदक शूटिंगमध्ये जिंकला होता आणि आत्तापर्यंत एकही भारतीय महिलांनी शूटिंगमध्ये भारताला पदक जिंकू दिलं. प्लीज मनू भाकर, आज तू पदक जिंक. मला खूप इच्छा आहे की तू पहिली अशी महिला शूटर बन जिनं भारतासाठी ऑलिम्पिक्समध्ये पदक जिंकले. कुठलाही रंग असू दे पण पदक जिंक. तिचं आज बाय द वे शूटिंग इव्हेंट 12 वाजता पॅरिस टाईम म्हणजे 3:30 वाजता इंडिया टाईमला चालू होणार आहे. काल खूप मजा आली ज्या प्रकारे ती फायनल खेळली. मी जसपाल राणाला बघत होतो कारण की मनू भाकर खूप फोकस होती. जसपाल राणा तुम्हाला माहितीच असेल की टोकियो ऑलिम्पिक्सच्या वेळी जसपाल राणा आणि मनू भाकरमध्ये काही प्रॉब्लेम झाले होते. जसपाल राणा बाय द वे तिचं लहानपणापासून कोच, पण काही प्रॉब्लेम झाले होते आणि अनफॉर्च्युनेटली जसपाल राणा टोकियोला आला नाही. पण त्यांचं पॅचअप झालं आणि 1 वर्ष अगोदर कोणाला वाटत नव्हतं की म्हणजे जे शूटिंग खरं फॉलो करतात त्यांना माहिती असेल की 1 वर्ष अगोदर मनू भाकर क्वालिफाय ऑलिम्पिक्सला याचे चान्सेससुद्धा नव्हते. पण ज्या प्रकारे जसपाल राणा तिच्यासोबत परत आला आणि तुम्ही बघितलं आहे फायनलला पोचली. मागच्या ऑलिम्पिक्सला 3 इव्हेंट्स ती खेळली, एकदाही फायनलला नाही पोचली. रिझल्ट्स आला आहे. पदकांची अपेक्षा आहेच. आय होप पदक येईल. एक्साइटमेंट आहे. फिंगर्स क्रॉस. खूप मजा येईल. बरं त्याचबरोबर आज अनेक इव्हेंट्स आहे शूटिंगमध्येच. आज 10 मीटर एअर रायफलचे मेन्स आणि वुमेन्सचे इव्हेंट आहे. वुमेन्समध्ये इला आणि रमिता जंदल, मेन्समध्ये संदीप सिंग आणि अर्जुन बबूता हे आहे. बाय द वे मला असं वाटतं की संदीप सिंग आणि अर्जुन बबूतावर फार मोठं प्रेशर असणार आहे कारण की महाराष्ट्राचा एक खेळाडू आहे. महाराष्ट्रामध्ये भारताचा खेळाडू आहे पण तो महाराष्ट्राचा आहे. रुद्राक्ष पाटील त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. अभिनव बिंद्रानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा रुद्राक्ष पाटील एकमेव. ऑलिम्पिक ट्रायल्स झाले होते पण त्यात अनफॉर्च्युनेटली रुद्राक्ष पाटील क्वालिफाय झाला नाही. पण एवढा मोठा खेळाडू म्हणजे इमॅजिन करा, अभिनव बिंद्रानंतर जर कोणी गोल्ड मेडल जिंकला असेल 10 मीटर एअर रायफल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तो आहे रुद्राक्ष पाटील आणि तो ऑलिम्पिक्ससाठी पात्र नाही ठरला. अग्री की ऑलिम्पिक्स ट्रायल्स फेअर झाले असेल पण समटाईम्स तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करू लागते कारण की हा शूटिंगचा गेम प्रेशरचा गेम आहे. इथं मला नाही वाटत की तुम्ही वर्ल्ड कप शूटिंगचे ISSF वर्ल्ड कप असता त्यात किती पदक जिंकले असेल, एशियन गेम्समध्ये किती जिंकले असेल, कॉमनवेल्थ गेम्समध्ये किती जिंकले असेल, पण वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकलं. मला वाटतं की ते प्रेशर हँडल करण्याला कसं करावं हे कळतं. तर मला वाटतं आज संदीप सिंग आणि अर्जुन बबूतावर खूप मोठं प्रेशर असणार आहे. आणि आज जर ते आज क्वालिफिकेशन आणि उद्या फायनल आहे, जर ते फायनलसाठी क्वालिफाय नाही झाले तर त्यांचं ऑलिम्पिक संपलं इथं. कारण की काल म्हणजे पहिल्या दिवशी 27 तारखेला त्यांचं मिक्स रायफल टीम इव्हेंट झालं होतं आणि सेम अप्लाईज टू इला आणि रमिता जिंदल. काल त्या दोघींचा 10 मीटर मिक्स रायफल इव्हेंट होता. अनफॉर्च्युनेटली ते मेडल राऊंडपर्यंत पोहोचू शकले नाही. पण बघू लागेल की कसं होतं. पण त्याचबरोबर आज बरेचसे इव्हेंट्स आहे. आज काय आर्चरीकडनं सुद्धा पदकांची अपेक्षा आहे. वुमेन्स टीमची आज क्वार्टर फायनल मॅच असेल फ्रान्स किंवा नेदरलँड्स विरुद्ध. ते कळेल जेव्हा फ्रान्स आणि नेदरलँड्सपैकी कोण जिंकेल. त्याच्यानंतर जर भारत क्वार्टर फायनल जिंकलं तर सेमीफायनलमध्ये जाईल आणि मग तेव्हा आणखी एक मॅचचं ॲटलिस्ट एक मॅचचं चान्स असेल. सेमीफायनल जिंकले की टिडिंग बल्ले बल्ले भारताचं मेडल कन्फर्म. बघूया. वुमेन्स टीमनं तर चांगलं परफॉर्म केलं आहे. भजन कौर, अंकिता आणि दीपिका कुमारी बघण्यासारखं असेल. आर्चरीसुद्धा आत्तापर्यंत भारताला कधी मेडल जिंकून दिलं नाही आहे. मी शॅटरूमध्ये पण पॅरिसमध्ये इव्हेंट होणार आहे तरी मला वाटतं सगळीच लोकं येणार आहे कारण की मनू भाकरचं फायनल आहे शेवटी. त्याचबरोबर बॅडमिंटनची इव्हेंट आहे. PV सिंधूचाच मॅच आहे. HS प्रणॉयचा मॅच आहे सिंगलचा ग्रुप स्टेजचा. त्याचबरोबर स्विमिंगमध्ये सुद्धा आपलं श्रीहरी नटराज आणि दिनिधी म्हणून 14 वर्षाची एक स्विमर आहे बघा, तिचंसुद्धा इव्हेंट आहे. आणि टेबल टेनिस श्रीजा अकुला, मनिका बत्रा यांचे मॅचेस आहे. म्हणजे सगळीकडे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला भारताचे ॲक्शन दिसणारच आहे. पण काय होतं ना, बरेचसे इव्हेंट जेव्हा सायमल्टेनियसली चालू असतात तेव्हा तुम्हाला काय होतं आहे कळत नाही.
पण तुम्ही माझ्या ट्विटर हँडल माझ्या सोशल मीडियाला फॉलो करा, तुम्हाला अपडेट भेटेल. मी ट्विटरवर जास्त ॲक्टिव्ह असतो, त्यामुळे बघा मी काल लेखसुद्धा लिहिलं आहे की जसपाल राणाने मनू भाकरला कसं त्यांचं कोऑर्डिनेशन चालू होतं, कारण की त्या गोष्टी मी जसपाल राणाच्या बाजूला उभं होतो आणि मी तर नोट केलं की जसपाल राणा काय करत होते, अशी कसं बोलत होता. बेसिकली ते दोघं साईन लँग्वेज यूज करत होते. मनू भाकरला तो सांगत होता की थोडं काम राहा असं ॲक्शन करून, त्यानंतर ब्रीद इन ब्रीद आऊट असं, मग नंतर 3-3 केले, म्हणजे शेवटचे 5 मिनटात जे 3 शॉट्स बाकी होते त्याच्याबद्दल मी तो लिखले, तर तुम्ही नक्की वाचा. मी लिंक शेअरच करेल. तर असे इव्हेंट्स आहे. बघूया आज दिवस चांगला असेल तर 2, पण कमीत कमी 1 मेडल तरी भेटलं पाहिजे. आज खरं दोन्ही वुमेन्स टीमला चान्स आहे मेडल जिंकायचा, आणि नारी शक्ती दाखवा, यस नारी शक्ती दाखवा, 2 मेडल खरं खूप उत्तम होईल. आय होप तुम्हाला हे माझं मराठीमधनं प्रयत्न आवडत असेल, तर मी नक्कीच प्रयत्न करसाल की प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ सकाळी आणि एक व्हिडिओ रात्री टाकल. सर बाय द वे एन्जॉय करा अँड सी यू सून, बाय.